इसापूर धरणाचं पाणी पैनगंगा नदी क्षेत्रात सोडण्यात आल्याचा प्रदीप पाटील देवसरकर यांचा आरोप। गेल्या 2 दिवसांपासून उमरखेड हातगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यामुळे पैनगंगा नदी आणि इतर नद्या नाले तुडुंब भरून वाहत असताना इसापूर धरणामधून सुद्धा पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं आणि ते पाणी शेतात गेल्यामुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय, असा आरोप दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलाय। इसापूर धरण प्रशासनानं कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता हे पाणी सोडल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांनी केलाय। उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची मागणी करून सुद्धा उमरखेड तालुक्यातील शेतपिकाला धरणाचा पाणी मिळालंच नाही। मात्र नदी नाले तुडुंब भरून वाहत असताना पूर परिस्थितीमध्ये भर घालण्यासाठी इसापूर धरणांमधून पैनगंगा नदीत पाणी सोडलं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालंय, तरी शासनानं दोषींवर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली। ब्युरो रिपोर्ट मराठी 9 न्यूज यवतमाळ। मी प्रदीप पाटील देवसरकर, देवसरी, राष्ट्रवादी, शरद पवार गट, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस। काल 1 सप्टेंबर रोजी इसापूर धरणाचे गेट सोडले व अतिवृष्टी झाल्यामुळे आमचे उमरखेड तालुका व हातगाव तालुक्याचे भयानक नुकसान झाले। शेतकऱ्याच्या उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी पियाला भेटत नाही आणि आम्हाला न सांगता इसापूर धरणाचे गेट सोडल्यामुळे आमचे अतोनात नुकसान होत आहे। बैलाला सुद्धा गावाकडे न्यायचे, बैलपोळ्याला न्यायला बैलाला सुद्धा रस्ता राहिलेला नाही। हे शासनाने दखल घेऊन आम्हाला आमच्या पिकाची 100% नुकसान भरपाई देण्यात यावी, ही आमच्या गावकऱ्यातर्फे उमरखेड तालुका व हातगाव तालुक्यातर्फे विनंती करतो।